येऊन बसतात तुकोबारायला 15व्या वर्षी. कितव्या वर्षी? 15व्या. 19 फेब्रुवारी 1630 मध्ये जन्म आहे त्यांचा. 15व्या वर्षी गुरु. इथं चौघाच्या खांद्यावर जायचा टाइम झाला. साधूचं घेणं देणं मला सांगा ना तुम्ही. सुधरेल का? सुधरेल घर? सुधरेल मौला? अरे 8 पिढ्या बर्बाद झाल्या. 8 पिढ्या गेल्या आमच्या. आज जे पेंडॉल मध्ये तुम्ही बसला ना, हे का तसे बसला का? हे त्या राजाची पुण्य आहे. तुमची पत्नी कुंकू कपाळाला लावते, तुमची पुण्य आहे का? अरे तो राजा जर पैदा झाला नसता तर याच्या कपाळाला कुंकू दिसलं नसता. रक्षाबंधनाची राखी बांधते दादाला बहीण. कशासाठी दादा? ज्या हातात राखी बांधतेला त्या हाताला तुझ्या ताईचं रक्षण करतो. पण गंमत काळ गेला का आमचा? 8 पिढ्या आमच्या गेल्या. आणि 8 पिढ्यामध्ये आमच्या घरात सुंदर जन्माला आलेली कन्या दादा खांबाला बांधला. दादाच्या नजरे समोर तिची आबरू घेतली. त्याच्या रक्ती शरीरात होती का? अरे पत्नी 7 जन्माच्या गाठा बांधून येते, नवरा खांबाला बांधला आणि नवऱ्याच्या समोर आबरू घेतली. 8 पिढ्या. मी तुम्हाला 1-2 वर्ष नाही, सातत्यानं 400 वर्षाचा अत्याचार मानतो. 8 पिढ्या. आणि स्वतःच्या पत्नीची आबरू नजरी समोर जाते. त्याच्या शरीरात रक्ती तरी होती का? पण असा एक बी शरीर जन्माला आला, एक बी कुलवंत जन्माला आला, एक बी माणूस जन्माला आला का नाही आला? अरे आमची आई कथेत गेलीच नाही का? आमच्या आईने कधी गाथा ऐकली नाही दादा. आमच्या आईने कधी ज्ञानेश्वरी ऐकली नाही दादा. आमच्या आईने महाभारत ऐकलं नाही. अरे जिने गाथा ऐकली नाही, महाभारत ऐकलं नाही, कथा ऐकली नाही, ती संतती कोणती जन्माला घालला सांगा ना तुम्ही. अरे आज बी आमच्या घरात बसणाऱ्या कन्या सुना BA, BSc, MSc डिग्रीची कमी नाही. ख्रिश्चनाच्या सिरेला पाश्चात्य देशाची संस्कृती आमच्या घरात येऊन राहिली. आज बी दिंडी निघू द्या, दारापुढे दिंडी जाते ना तर आम्हाला सुस्वागतम सापडत नाही रांगोळीत. वेलकम आल्याशिवाय राहत नाही. कधी कधी सांगा लागते ब्रिटिशाची औलाद मुक्कामी आहे गावात. अजून माझा मराठीचा बोल कौतुके अमृताहुनी पैसा जिंके. त्या महाराष्ट्रात जन्माला आलो आम्ही, ज्या महाराष्ट्रात मराठी आहे, त्या मातीत जन्माला आलो आम्ही. ही साधी माय आहे का? अरे एकच राजा का जन्माला? त्याला कारण आहे. धन्य विदर्भ, धन्य महाराष्ट्र, धन्य बुलढाणा, धन्य सिंदखेड. वय 12 वर्षाचा काल लखोजी जाधव नाही. 10 लेकरांना जन्म द्यायला चालते. पण या महाराष्ट्राची लाज, या देशाची शान आणि 8 पिढ्या वाघासारखे पुत्र जन्माला आले तरी पत्नीची आपण नजरे समोर घेते. रक्ती नव्हती त्याच्या शरीरात का? मात अशी नव्हती. अरे बकरीच्या पोटी बकरीचीच पिलं जन्माला येतात दादा. त्याला वाघीण पाहिजे. आणि वाघीण जेव्हा संततीला जन्म देते ना, लगेच त्याला 12 वर्ष लागतात. आणि 12 वर्षाच्या बाद वाघीण जन्माला घालते ना, तो वाघ आहे. 6 महिने जन्माला येतात, 6 महिन्यात मरतात. ते बकरीचे भय. लखोजी जाधव भाग्यवान. तुम्ही वाघीणच्या पिलाला जन्म दिला. स्वयं वाघीण जन्माला आली. कोण?